संताची पायी हा माझा विश्वास, पायी हा माझा विश्वास, हरि सर्व भावे सर्व भावे माझे तुझी माझे आज हा गोपाळ कृपा सर्व अनुराग तुझी माझे तुझी माझे गीत करीते से हा गोपाळ कृपा तुका भाई शेष शरीर आवड सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करा, हात वरती करा. हरी जय जय हरी जय जय
माझे हित करीते माझे करीते सकळ करीते संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागली या मजा भागली या मजा वाहतील कडिये त्यांची येणी जोडे सर्व सुख ओतेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष सेविन आवडी वचन न मोडी वचन न मोडी बोलिले तेरा होतेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठला 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 टाळी वाजवा आणि भजन करा बाबा विठ्ठला समचरण सरोजवं सांद्रली लाभदाभं जगन निहित पाणी मंदन मंदनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका किंबहुना जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची म्हण दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा
माझ्या ज्ञानोबरायांनी जर दयाळू शब्द जर दिला असेल, जर करुणामय शब्द जर दिला असेल, तर मला असं वाटतं तेवढ्याच दयाळू आणि करुणामय अंतकरणाने आपण त्याला स्वर सुद्धा लावले पाहिजे, बरोबर ना? आणि म्हणून करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो सेवेलागी सेवक झालो हो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो आता माझ्याकडे बघा. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले ओ उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार. एकदा सगळ्यांनी आपले आपले हात जरा बाहेर काढा. तुमच्याकडे फार फार थंडी नाहीये, आमच्याकडे फार थंडी आहे. तुम्हाला कोणाला थंडी वाजत नाहीये म्हणून 1-2 मिनिटं माझ्या सोबत चला. माझ्या ज्ञानोबरायांचं चिंतन करूया, माझ्या ज्ञानोबरायांचं भजन करूया आणि माऊलींना प्रार्थना करूया की माऊली माझ्या कीर्तनासाठी या आणि खऱ्या अर्थानं या कीर्तनाची सेवा आपल्या चरणावरती रुजू करून घेऊया. ऐका 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 ऐका. हा, हात मोकळे करा. भगवंताचं चिंतन भगवंताचं नामस्मरण करणं फार महत्वाचं आहे राजा. मी सांगून जाईल, अंगातली थंडी घालवण्यासाठी आपण अंगावरती काय घेतो? बोला बोला, काय घेतो? रग घेतो, शाल घेतो, स्वेटर घेतो. अंगातली थंडी घालवण्यासाठी आपण अंगावरती रग घेतो. मला असं वाटतं अंगावरती रग घेण्यापेक्षा अंगामध्ये रग पाहिजे. काय टाळी वाजवायची असेल तर जरा जोर से बजाओ, नाही तो मत बजाओ. अंगातली थंडी घालायची असेल तर अंगावरती रग पाहिजे. हा, मी सांगून जाईल, अंतकरणातल्या विकाराची थंडी घालवण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची बंडी अंगावरती धारण करा. तुम्हाला थंडी कधी वाजणार नाही. आणि म्हणून एकदा या माझ्या सोबत. ओ ज्ञानोबा माऊली आप आओगे मेरे साथ? तो एक बार हाथ ऊपर करिए. ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनालया ओ भगवान बाबा कीर्तनालया आम्हावरी कृपा करा.
अनाथाची माय माझी ज्ञानाबाई अनाथाची माय माझी ज्ञानाबाई अनाथाची माय माझी ज्ञानाबाई माय माझी ज्ञानाबाई अनाथाची माय माझी ज्ञानाबाई झोपा तुम्ही सगळे, टाळे वाजवा की जरा. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे. देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेद निर्माते नोहे नोहे, ज्यांच्या नावानं कळिकाला सुद्धा थरकाप सुटावा एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे. अरे वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, म्हणे रामेश्वर भट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे. आणि त्या तुकोबारायांचा सुंदर असा संतांचं महत्व प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवे करता निवडला. विठाला 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 या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबार म्हणतात की आमचा त्या संतांच्या चरणावरती विश्वास आहे. विठाला विठाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबार म्हणतात की त्या संतांच्या चरणावरती नुसता विश्वास नाही तर आम्ही त्यांचे दास झालो. विठाला विठाला. तुम्ही जरा माझ्याकडे बघा हा, कारण हे वारं जरा वेगळं आहे. माझ्या सोबत चला अण्णा, वारं जरा वेगळं आहे. अनेकाला वेगवेगळ्या प्रकारचे वारे. हा, काहींना भवानी मातेचं वारे, काहींना जगदंबा मातेचं वारे, काहींना खंडोबाचं वारे, काहींना बिरोबाचं वारे, हा, काहींना मसोबाचं वारे. पण मायबाप, अरे आम्ही भाग्यशाली माणसं आहोत की आम्हाला या पांडुरंगाचं वारे. आणि मला असं वाटतं अरे हे वारं जगापेक्षा वेगळे. हा, काहींना कामाचं वारे, काहींना क्रोधाचं वारे, काहींना लोभाचं वारे, हा, काहींना सत्याचं वारे, काहींना विद्येचं वारे, काहींना वाजवण्याचं वारे, काहींना गाण्याचं वारे, काहींना कीर्तनाचं वारे, काहींना एकामेकाच्या कुचानिंदा करायचं वारे, काय काहींना एकामेकाचे बांध करायचं वारे, काहींना एकामेकाचे घर फोडायचं वारे. आता किती सांगू तुम्हाला, वेगवेगळ्या प्रकारचे वारे. पण मी सांगून जाईल, वारं लागावं ते वारं मात्र एका ठिकाणी एक तर संताचं लागावं, नाहीतर मग देवाचं लागावं. हा, आणि म्हणून आज की आनंद की जय हो. अतिशय सुंदर माहोल आहे बघा. माझे तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की आम्ही त्या संतांच्या पायावरती विश्वास ठेवला. हा, आणि सर्व भावाने आम्ही त्यांचे दास झालो. सर्व भावाने दास झालो म्हणजे महाराज नेमकं तुम्ही काय केलं तर महाराज म्हणतात की आम्ही काया वाचा मनाने आम्ही त्यांचे दास झालो. बघा त्याचं कारण, त्यांचं दास होण्याचं कारण, त्यांच्यावरती विश्वास ठेवण्याचं कारण जर काय असेल तर महाराज म्हणतात या जगाच्या पाठीवरती केवळ संत आपलं हित जोपासणारे आहे, ते आमचं हित करणारे आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमचा त्यांच्या चरणावरती विश्वास आहे. ओ तेची माझे हित करीती सकळ,
जेने हा गोपाळ कृपा करी. तो आमच्यावरती कृपा करणार आहे, ते आमचं हित करणार आहे. बघा बघा महाराज म्हणतात अजून ते काय करतील, तर त्यावेळेस तुकोबारा म्हणतात तुम्ही जरा माझ्याकडे फोकस करा, इकडे तिकडे जाऊ नका. मला थोडंसं प्रत्येकाच्या हृदयात शिरून बोलायचं त्या ठिकाणी छंद आहे हा, म्हणून फक्त माझ्याकडे लक्ष केंद्रित करा. फक्त आपल्याकडे एक पाऊण तास उरलाय. या पाऊण तासामध्ये मला अभंगाची पार्श्वभूमी पाहून तुमच्या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाच्या छटा सुद्धा उमटवायच्या. आणि म्हणून बघा माझे तुकोबरा म्हणतात अजून काय करतात संत, तर माझे महाराज म्हणतात ज्या वेळेस आम्ही खऱ्या अर्थानं संतांच्या मार्गाने चालत राहिलो आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला मार्ग सांगितला की त्या कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्म्याची भेट तुम्हाला होणार आहे. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आम्ही चिंतन केलं पाहिजे, त्यासाठी आम्ही भजन केलं पाहिजे. रात्रंदिवस माझे भगवान त्या ठिकाणी तुकोबरा आहे देवाचं भजन करतायत. बघा रे बघा, बघा रे बघा, हा इकडे बघा, हा रात्रंदिवस देवाचं भजन करतायत. आणि बघा माझे तुकोबरा म्हणतात जर या सगळ्या कालखंडामध्ये जर मला कर्तुम अन्यथा कर्तुम माझ्या भगवान परमात्म्याची जर मला भेट झाली नाही. धन्यवाद साहेब, आपण आलात, आभारी आहोत. विठाला 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 बघा आता काय चाललं होतं आपलं, गेलं का? ऐका माझे तुकोबरा म्हणतात ज्या वेळेस आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी रात्रंदिवस भजन करू लागलो आणि यत कदाचित जर त्या देवाची लवकर आम्हाला जर भेट जर नाही झाली आणि त्यांच्या वियोगामध्ये जर आम्ही शिनलो, आम्ही जर भागलो, आम्ही जर थकलो, तर त्या संतांमध्ये एवढी ताकद आहे ते संत आम्हाला कडेवरती उचलून घेतील. भागलिया मज वाहतील कडिये आणि सर्व सुखाची प्रचिती आम्हाला त्यांच्या माध्यमातून निर्माण होईल. त्यांची येणी जोडे सर्व सुख. महाराज माझे तुकोबरा म्हणतात याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, आम्ही त्या संतांचं खऱ्या अर्थानं उचिष्ट सेवन करू. ज्या वेळेस ते खऱ्या अर्थानं अरे काही प्रसाद ग्रहण करत असतील, अन्न ग्रहण करत असतील, त्यांच्या ताटामध्ये त्यांच्या पत्रवाळीमध्ये जर काही उचिष्ट शिल्लक राहिलं, जर काही उष्ट अन्न शिल्लक राहिलं, तर आम्ही ते उष्ट अन्न सेवन करू एवढा त्यांच्यावरती विश्वास आहे. ते उष्ट अन्न सेवन करू आणि नुसतं उष्ट अन्न सेवन नाही करणार. त्यांनी जे खऱ्या अर्थानं आमच्याकडनं वचन जे घेतलंय ना, ते वचन आम्ही कदापि मोडणार नाही. वचन न मोडी बोलिले ते का, त्याचं कारण तुकोबरा म्हणतात ओ तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. आणि म्हणून त्यांच्या पायावरती आमचा विश्वास आहे. कुठे बाबा आज की आनंद की जय हो. किती आनंद आहे आज. मला असं वाटतंय की आपल्या या गोरेगाव नगरीमध्ये हे कीर्तन नाहीये, या सोसायटीमध्ये हे कीर्तन नाहीये. असं वाटतं हे कीर्तन माझ्या पांडुरंगाच्या रावळामध्ये, असं वाटतं हे कीर्तन माझ्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. कारण मागे पुढे उभा, जर तो आमच्या पाठीमागे उभा असेल तर मायबाप खऱ्या अर्थाने या जगामध्ये आम्हाला कुणाबद्दल त्या ठिकाणी भ्यायची गरज नाहीये. आज सगळं काही कीर्तन तो आपोआप करून घेणार आहे. कारण जिथे माझ्या भगवान परमात्म्याचा वास असतो ना, तिथलं चैतन्य मात्र फार वेगळं असतं. आणि ते चैतन्य आज आपल्या या मंदिरासमोर, या मंदिराच्या परांगणामध्ये आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय. ही खऱ्या अर्थानं त्याची कृपा आहे. हा, ही त्याची कृपा आहे. म्हणून एवढा आनंद सोहळा या माध्यमातून चालू आहे. विठाला विठाला हनुमान मंदिर प्रासादिक भजनी मंडळ, या भजनी मंडळाच्या माध्यमातून, या मंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही सेवा माझ्याकडे आली आहे. तसा मी फार मोठा माणूस नाहीये.
या कीर्तनाची जरी आपण यादी पाहिली तर ही फार बलाढ्य माणसं आहेत, ही फार थोर माणसं आहेत. मी एक साधा माणूस आहे, पण तुम्हाला खरं सांगू, साध्या माणसाकडे ही सेवा देणारी माणसं ही साधी नाहीये. काय? साध्या माणसाकडे सेवा देणारी माणसं ही साधी नाहीये, ती खऱ्या अर्थानं फार मोठी माणसं आहेत. आणि म्हणून त्यांनी एक 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 माणूस, अगदी जसं आपण त्या गव्हातल्या ज्या आमच्या माता माऊल्या आहेत ना, गव्हामध्ये जसं खडे वेचून टाकतात ना, तसं आम्हाला वेचून टाकलं नाही, आम्हाला घेऊन आले ते. काय? आणि एवढा सुंदर खऱ्या अर्थानं हा माहोल आपण बनवलाय. मी खऱ्या अर्थानं सांगून जाईल, आज फार मोठा आनंद आहे. आज गायक चांगले आहेत, आज वादक चांगले आहेत, आज बसणारे चांगले आहेत. एवढी माणसं तुम्हाला भेटली कशी, हा फार मोठा खऱ्या अर्थानं ही माणसं भेटणं सोपं नाहीये. सांगू तुम्हाला, ही एवढी थोर थोर माणसं. आमच्या दिगंबर भाऊचा काकडा जर ऐकला, काशीराम बाबा गेले मायबाप, पण सांगून जाईल, दोघांचा काकडा जर ऐकला, आजही आपण युट्यूब वरती ऐकला ना, तर माणसाचं अंतकरण भरून येतं. एवढा सुंदर काकडा यांनी संप्रदायासाठी गायला. एकदा जोरदार टाळ्या खऱ्या अर्थानं आमच्या पुट्टे महाराजांसाठी वाजल्या पाहिजे. त्याच तोला मोलाचे आमचे इंगोले बाबा आहे. अतिशय सुंदर आणि प्रेमळ व्यक्तिमत्व, खूप दिवसानंतर खऱ्या अर्थानं भेटलेत. सगळ्यांची भेट तशी 2-4 वर्षानंतर झाली आहे. ही सर्व गाणारी मंडळी आहेत, वादक सुंदर आहेत. या साईडला आमचे हरिभक्तपरायण निळकंठ महाराज आहेत, तबला वादक सोमनाथ महाराज आहेत. ही सर्व आमची महाराज मंडळी आहे. आता एक एकावनी बळी माणसं आहेत. आमचे भीमराव महाराज आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्या माध्यमातून मला प्राचारण केलं, सगळ्यांच्या आग्रहास्तव. आमचे अध्यक्ष असतील, सप्ताहाची कमिटी असेल, सेक्रेटरी असतील, सर्व पदाधिकारी माणसं आहेत. या सगळ्यांनी आग्रह धरला की एकदा जरी जाता आळंदीला झालंच पाहिजे. काय 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 जरी जाता आळंदीला झालं पाहिजे, म्हणजे यांचं कीर्तन इथं झालंच पाहिजे, हा सगळ्यांनी आग्रह धरला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथं येण्याचा योग आहे. विठाला विठाला विठाला. अरे आज गायक चांगले, वादक चांगले, बसणारे सुद्धा एक नंबर आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती. माईक सिस्टम सुद्धा एक नंबर आहे. एकदा त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. हे मिळत नाही माझा कुठं पण. याच्यासाठी येथे पाहिजे जातीचे. आणि म्हणून इथं त्याच्यातलाच माणूस लागतो, तेव्हा मग खऱ्या अर्थानं रंग भरे कीर्तनात. विठाला विठाला विठाला. अरे गायक चांगले, वादक चांगले, सर्वजण चांगले आहात. अतिशय सुंदर ऑपरेटिंग करणारे आहेत, कॅमेरेवाले सुद्धा आहेत. आता सगळे चांगले आहेत, मग मी काय येडपाटे का? मी सुद्धा चांगला आहे, म्हणून खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी बोलवलंय. विठाला विठाला विठाला. शास्त्रीजी, 2 चोपदार तर असेच. असं वाटतं यांना घ्यावं आणि माझ्या सोबत गाडीमध्ये टाकून घेऊन जावं, आणि माझं पाकिट हे दोघांना पण देऊन टाकावं. पण अण्णा हे महाराज लोकांचं घेत नाही का? घेता? खरं सांगा. इमानदार आहेत ते, नाही म्हणतात. कालचा फार अवघड होता. काल नाशिकला कीर्तन होतं. कालचा म्हटला महाराज लोकांचं सोडून आम्ही बाकी कुणाचं काही घेत नाही. काय? महाराज लोकांचं सोडून बाकी मी कुणाचंच काही घेत नाही. मी सुद्धा म्हटलं गड्या, गेल्या 25 वर्षापासून मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय, अनेक गावं फिरलो, भरपूर गावाचं पाणी पिलो. मी सुद्धा तुझ्या पुढचा आहे. मी फक्त पाकिट म्हणलं होतं, पाकिटाच्या आतलं काही बोललो. आणि म्हणून ही सर्व सुंदर माणसं आहेत. बघा, एवढा सगळा सोहळा करण्यासाठी माणसं सुद्धा दर्दी पाहिजे, बरोबर ना? एवढं सगळं प्रेमानं निर्माण करण्यासाठी माणसाचं अंतकरण सुद्धा तेवढं प्रेमळच पाहिजे. सांगून जाईल. मला एक सांगा राजा हो, एखादा जर चेहरा पडलेला माणूस जर आपल्या समोर आला तर तो माणूस कुणाला आवडेल सांगा? आवडतो का? एखादा माणूस जर कीर्तनात जर नाराज जरी बसला असेल तरी कीर्तनकारला तो माणूस आवडत नाही. मग मला खरं सांगा,
ज्याचा सोहळा आपण एवढा त्या ठिकाणी एवढा मोठा करतो, जेने हा जीव दिला दान, ज्यानं सगळं काही तुम्हाला दिलंय, त्याचा सोहळा आपण किती प्रसन्न मुद्रेने केला पाहिजे. हा, त्यानं आपलं म्हणण्यासाठी, त्यानं तुम्हाला तुमचं म्हणण्यासाठी आपण तेवढ्याच प्रसन्न मुद्रेने त्याची सेवा केली पाहिजे. आणि मला असं वाटतं ती सेवा खऱ्या अर्थानं ही गोरेगावकर नगरी तेवढ्याच थाटामाटामध्ये करतात. हे जय हनुमान प्रसादिक भजनी मंडळ, हे मंडळ तेवढ्या थाटामाटामध्ये ही सेवा करतायत. याचा अर्थ असा आहे, आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये माझ्या भगवान परमात्म्याबद्दलचं प्रेम आहे. विठाला विठाला विठाला. हे सगळं चालवणारा कोणीतरी चांगला खंबीर लागतो. बघा तुम्ही, हे जे सिस्टम चालवलंय ना, ह्या सगळ्या जगाचं त्याचं खंबीर नेतृत्व करणारा जर कोण असेल, तर मला असं वाटतं उघड्या डोळ्याने बघा, एवढं जर खंबीर नेतृत्व असेल, तर मला असं वाटतं हा सोहळा होणं साहजिक आहे. याहीपेक्षा खूप मोठा सोहळा होऊ शकतो. आणि तो सोहळा आपण साजरा करताय. अंतकरणात तळमळ लागते भीमराव पाटील, हा तळमळ लागते. आणि अध्यक्ष गेले का? आहेत. ऐका, सांगायचं काय मला, शास्त्रीजी, मंडप टाकत असताना सुद्धा मला व्हिडिओ कॉल होता. ही सगळी माणसं तिथं होती. हा, स्टेज बनवत असताना सुद्धा मला व्हिडिओ कॉल होता. हा, हे असं करतोय, ते तसं करतोय, ही अशी आमची पद्धत आहे. हे सगळं काही जेवढ्या तळमळीनं पहाटे 4 वाजता फोन करावा माणसानं काय, आणि पहाटे 4 वाजता शास्त्रीजी मला म्हटले, महाराज व्हिडिओ कॉल करा, तुम्हाला स्टेज दाखवायचे, काही गोष्टी नाटकाच्या गादीवरून बोलू नये म्हणून खाली येऊन बोलतो. मला असं वाटतं ही जेवढी माणसं आहेत ना, तेवढ्याच तळमळीची आहेत. हा, आणि कार्यकर्ता सुद्धा असाच असावा. कसा? एवढ्या तळमळीचा कार्यकर्ता असावा, एवढा झटणारा कार्यकर्ता असावा. बघा, मला तर असं वाटतं या मागच्या काही दिवसामध्ये त्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये त्यांची एक व्हिडिओ क्लिप पण सुंदर गाजत होती आपल्या अध्यक्ष साहेबांची, की त्याच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी त्यांचं नाव घेतलेलं आहे की नाही. आता एवढी मोठमोठी माणसं, सेक्रेटरी साहेब आहे तिथं मंदिराचे, हा कमिटी आहे, सर्व सप्ताह कमिटी आहे. एवढी जर थोर माणसं जर खऱ्या अर्थाने या सप्ताहाला पाठबळ लावण्यासाठी असेल, हा सोहळा करण्यासाठी असेल, तर मला असं वाटतं हे जे मंडप तुम्ही उभा केलाय ना, हा सगळा तुमच्या प्रेरणेतून आहे. बरोबर ना? तुमच्या सगळ्यांच्या संकल्पनेमधून आहे. सगळे जण एकत्र आले आणि एकत्र येऊन एवढा साज तुम्ही सजवलाय की तो साज, याचा आदर्श सबंध महाराष्ट्र घेईल. नोहे भीमराव महाराज, महाराष्ट्रामधल्या अनेक कार्यक्रमाला लाजवणारा आपला हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून एकदा जोरात तुम्ही तुमची टाळी वाजवून घ्या. माझ्या समवेत कालपासून ज्यांचा फार मोठा योग आहे, आमच्या दोघांचाही. अण्णा, तसं कीर्तनामध्ये दुसरा कीर्तनकार येऊन बसेल सांगता येत नाही, हा, पण बघा कालपासून योगायोग जुळून आला. तसे आम्ही फार जिवलग मित्र आहोत, पण कालपासून योग आला. काल नाशिकमध्ये रात्री माझं कीर्तन होतं आणि शास्त्री म्हणले माझंही उद्या सकाळी त्या नेरुळला आहे. मी म्हटलं माझंही संध्याकाळी गोरेगावला आहे. मग कालपासून आम्ही 2 गाड्या वापरण्यापेक्षा एकच गाडी वापरली आणि सारथी एकच ठेवला. हा, आणि म्हणून बघा काल योगायोगाने शास्त्रीजी माझ्या सोबत आले. आणि आज आपलं भाग्य, तुम्ही युट्यूबवरती ऐकलं असेल, ज्यांचा शिवतांडव सध्या सगळ्या महाराष्ट्रात गाजतो, असे असणारे माझे परम मित्र शिवानंदजी महाराज शास्त्री यांचं सुद्धा खऱ्या अर्थाने इथं आगमन आहे. त्यांच्यासाठी इथं जोरात टाळ्या वाजवा. आमचे अनिल भाऊ वाडकर सुद्धा ठाण्याचे आहेत, ते सुद्धा इथं आलेत. त्यांचं सुद्धा मनापासून ऋण व्यक्त करतो. आता सगळ्यांचेच नाव घेतले अशा आपण गृहीत धरूया. पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून, आपल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून. विठाला विठाला विठाला. बघा, अभंग फार सुंदर आहे. या जगतामध्ये जो जीव जन्माला आला, तो प्रत्येक जीव जगत असताना
कुणावर ना कुणावर तरी विश्वास ठेवतो. प्रत्येक माणसाचा कुणावर ना कुणावर तरी विश्वास आहे. काही माणूस नाहीये की त्या माणसाचा कुणावरती विश्वास नाहीये. हा फक्त फरक एवढा आहे की माझा विश्वास महाराजांवरती असेल, त्यांचा माझ्यावरती असेल की नाही सांगता येत नाही. माझा तुमच्यावरती विश्वास असेल, तुमचा विश्वास माझ्यावरती असेल की नाही सांगता येत नाही. पण एवढं मात्र निश्चित आहे की प्रत्येकाचा विश्वास कुणावर ना कुणावर तरी आहे. बघा तुम्ही, आईचा आपल्या लेकरावरती विश्वास आहे, लेकराचा आपल्या आईवरती विश्वास आहे, बापाचा लेकरावरती विश्वास आहे, लेकराचा आपल्या वडिलावरती विश्वास आहे. मी सांगून जाईल, एखादा जर 5 वर्षाचं जर लेकरू असेल ना, जर त्या लेकराला आपल्या वडिलानं एखाद्या भिंतीवरती ठेवलं किंवा एखाद्या छतावरती जर ठेवलं आणि त्याला जर सांगितलं की राजा मी तुला हात खाली केलेत, वरती केलेत, तू त्या ठिकाणी उडी मार. मला खरं सांगा, ज्यावेळेस तो वडील, तो त्या ठिकाणी त्या लेकराचा बाप ज्यावेळेस हात वरती करतो, त्यावेळेस ते लेकरू, मला असं वाटतं, कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही. का करतो? कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी विचार करत नाही. मी खाली पडेल, मला लागेल, मला काही इजा होईल, अशा कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही. अगदी बिनधास्तपणाने सर्व शरीर हे वरून खाली झोकून देतो. कारण त्याला माहिती आहे की माझा बाप, माझे वडील मला कधीच खाली पडू देणार नाही. हा त्या लेकराचा आपल्या बापावरचा विश्वास आहे. मी सांगेन राजा हो, प्रत्येकाचा कुणावर ना कुणावर तरी विश्वास आहे. पण विश्वास ठेवत असताना बाबा एक सांगून जाईल, अशा माणसावरती विश्वास ठेवा की त्या माणसापासून आपल्याला इजा झाली नाही पाहिजे. माणसं कुणावरही विश्वास ठेवतात आणि मग घात झाला की मग म्हणतात की अरे अरे आमचा विश्वासघात झाला, हे तर माळकरी होते. अरे तू फक्त त्याच्या गळ्यातल्या माळा पाहिल्या, त्याच्या अंतकरणातला भाव नाही पाहिला. ऐका ना, थाप टाकत असताना माझ्या बोलण्याच्या मधल्या गॅप मध्ये टाकायचा, म्हणजे माझ्या बोलण्याची लिंक तुटत नाही. विठाला 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 तसे आपण जाणकार माणसं आहात. बघा काय चाललं होतं आपलं, विश्वास महत्वाचा आहे. आणि सांगेल, कुणावरही विश्वास ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं संतांवरती विश्वास ठेवा, देवावरती विश्वास ठेवा. बघा, संतांचा देवावर विश्वास आहे, देवाचा संतांवरती विश्वास आहे. किती विश्वास सांगू तुम्हाला? संतांचा देवावरती एवढा विश्वास आहे, एवढा विश्वास आहे की मायबाप हे शरीर खसलं तरी चालेल, तरी सुद्धा विश्वास कमी होत नाही. भीमराव महाराज, हा, ओ देह जाओ अथवा ओ पांडुरंगी दृढ भाव शरण न सोडी सर्वता. अरे माझे संत खऱ्या अर्थानं देवावरती एवढा विश्वास आहे, देह गेला तरी हरकत नाही, पण विश्वास ढळला नाही पाहिजे. सांगून देईल तुम्हाला, हिरण्य कश्यपच्या पोटी प्रल्हाद जन्मला ना. अरे हिरण्य कश्यप खऱ्या अर्थानं कसा माणूस होता तुम्हाला माहितीये ना. राक्षस प्रवृत्तीचा माणूस आहे. देवाचं नाव या प्रजेमध्ये कुणीही घेतलं नाही पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. सगळ्या प्रजेला सांगितलं की माझ्या या राज्यामध्ये कुणीही देवाचं नाव घेतलं नाही पाहिजे. पण बघा, कधी कधी असा योग येतो ना, कीर्तनकाराच्या घरी कीर्तनकारच जन्माला येईल सांगता येत नाही अण्णा. गायकाच्या घरी गायकच जन्माला येईल सांगता येत नाही. कधी कधी पेताळाच्या सुद्धा घरी महाराज जन्माला येतो. आणि तुम्हाला बघायचं असेल, ही वस्तुस्थिती आहे मायबा. पण जीवन बदलून टाकण्याचं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबरायांमध्ये आहे. अरे आम्ही जन्माला आलो, ज्ञानोबरायची कृपा झाली, होता कृपा त्यांची पशु बोले वेद. अरे त्यांची कृपा झाली, सगळं कुळच बदलून गेलं मायबा. हा, कुळ बदलून गेलं. मला सांगायचं काय बघा, विठाला विठाला विठाला
देवावरती विश्वास ठेवा. भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यपच्या घरी जन्माला आला. हा माणूस कसा आहे? अरे माणूस तर खऱ्या अर्थानं राक्षस प्रवृत्तीचा आहे. पण भक्त प्रल्हाद जन्माला आला. जे घडू नये तेच घडायला लागलं. भजन मला ऐकायला पण आलं नाही पाहिजे असं म्हणणारा हिरण्यकश्यप त्याच्याच घरी सकाळपासूनच भजन सुरू झालं. हरे रामा रामा राम सीताराम राम हरे राम हरे लक्षपूर्वक. हा आता दोनदा चान्स गेला, आता तिसऱ्यांदा जर गेला विठाला 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 बोलते म्हणजे प्रेमाने बोलतो बरं का. हा ऐका, हिरण्यकश्यपूच्या घरी प्रल्हाद जन्माला बापाला राग आला माहिबा. हा भजन करायचं नाही तिथेच भजन ऐकायला मिळायला लागलं. अरे बापानं दरीवरती घेऊन गेला, डोंगरावरती घेऊन गेला आणि डोंगरावरनं दरीत पोरला कोसळून दिलं. बघा बघा, तरी सुद्धा त्या भक्त प्रल्हादाला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. त्याचं कारण काय असेल तर मला असं वाटतं भजन टळलं नाही. का? कारण त्या भजनावरती आणि माझ्या देवावरती एवढा दृढ विश्वास आहे. विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता. अरे बघा, विश्वास ढळला नाही, अंगाला खर्चटलं सुद्धा नाही. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये अरे त्याला टाकण्यात आलं मायबाप, तरी सुद्धा केसाला सुद्धा धक्का लागला नाही. ही कशाची ताकद आहे? मला असं वाटतं देवावरती विश्वास ठेवला ना, अरे काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठली. त्याच्यावरती भार घालून बघा. माझ्या ज्ञानोबरांनी देवावरती भार घातला, माझ्या तुकोबरांनी देवावरती भार घातला, जनाबाईनं देवावरती भार घातला, मीराबाईनं देवावरती भार घातला. परिणाम बापानं विष पाजलं. पण किती विश्वास. हा भजन सोडलं नाही. पण आपलं भजन, आपलं भजन असे तुकोबराईचं भजन शिंके जांभळी खोकला इतकाच वेळ व्हायला गेला. आणि आपलं भजन साहेब, आपलं भजन फक्त ज्या वेळेस शिंक जांभळी खोकला आला की त्याच वेळेस म्हणतो आपण राम कृष्ण म्हणतो ना. अरे तुकोबरायचा फक्त एवढाच वेळ व्हायला गेला. किती भजन केलं हो. सांगू ना, किती निष्ठा असेल, अरे किती प्रेम असेल. परिणाम बघा, देवावरती भार घातला विश्वासाने. तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. बघा बघा बघा, देवावरती भार घालून बघा, त्याच्यावरती विश्वास ठेवून बघा. विश्वास जर ठेवला ना तुम्ही, तर या जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. तुम्हाला धन पाहिजे का? पैसा पाहिजे का? श्रीमंत व्हायचंय का? सुख पाहिजे का? या तुम्ही इथं. अनेक लोक म्हणतात महाराज लोकांचं काय जीवन आहे हो, काय सुंदर जीवन आहे, काय दिसतात ते. रात्री फक्त 2 तास झोप झालेली आहे. किती तास? फक्त 2 तास. पण तुम्हाला चेहऱ्यावरती कुठेही आमच्या दोघांच्याही एकही छटा तुम्हाला दिसणार नाही. त्याचं कारण काय असेल? त्याचं कारण फक्त एवढंच आहे, या भजनाच्या छंदामध्ये, या भजनानंदामध्ये एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे. गायनाचे काय रंगी
शक्ती अद्भुत अद्भुत हे अंगी आणि त्या शक्तीमध्ये आम्ही जगत असतो, त्या भजनामध्ये आम्ही जगत असतो. इथं आलो पाहिजे. मी सांगेल बऱ्याच लोकांना असं वाटतं महाराज लोकांचं काय जीवन आहे, काय गाड्या आहेत, काय माड्या आहेत, त्यांच्या काय बॉड्या आहेत, हा काय त्यांचे कपडे आहेत. हा तसं शहरातल्या लोकांना काही वाटणार नाही, कारण यांचे जर घरं जर बघितले आम्ही छोटे छोटे असू द्या पण कोट्याच्या पुढेच आहेत, कोट्यावधीच्या आहे की नाही. आमच्याकडे 1 गुंठ्यामध्ये जरी बांधकाम जरी केलं तरी जास्तीत जास्त 30 ते 35 लाखामध्ये भला मोठा बंगला तयार होतो. पण सांगेल तो 25 लाखात होईल, पण इथं फक्त 10 बाय 10 ची खोली ही 1 कोटी रुपयामध्ये. हा मग याची किंमत तुम्हाला नसेल किंवा असेल मला माहित नाही, मी सांगून जाईल. पण बघा त्याचं जर भजन केलं ना तर एवढी ताकद आहे ना, एवढी ताकद आहे. फक्त तुम्ही इथं आलो पाहिजे. हा भक्ती रसाचा आनंद आपण चाखला पाहिजे. हा जर रस तुम्ही जर चाखला ना तर मायबाप या रसापुढे जगातला कुठलाही रस त्या ठिकाणी, हा सगळे रस त्या ठिकाणी फिके आहेत. म्हणून ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारील. विठाला 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 देवावरती विश्वास आहे. भजन टळलं नाही मीराबाईचं. ऐसी लागी लगन काय 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 मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी. हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. देवाच्या प्रेमामध्ये वेड झालं पाहिजे मायबा. एवढा विश्वास ठेवा. एकतर संतांवरती ठेवा नाहीतर देवावरती ठेवा. अरे देवावरती एवढं प्रेम करा. तुम्ही देवावरती प्रेम करायला त्या क्षणाला देव तुमच्यावरती प्रेम करेल. तैसा लळा पाळा विसंबेन माता बाळा आणि तैसा लळा पाळावा. तशी आपली माय आपल्या लेकराला अजिबात विसंबत नाही, पण कधी ती माय निस्वार्थपणाने लेकरावरती प्रेम करते. बस तसंच प्रेम आपण सुद्धा देवावरती करा, तो तुम्हाला कधीच विसरणार नाही. ओ वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली 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 गुण गाने. ऐसी ऐसी लागी लगन मेरा हो आता जास्त व्हायला लागलं. एकदा टाळी वाजवा. बापानं विष पाजलं राजा हो. अरे राजपूत खानदानामध्ये जन्माला आलेली पोरगी आहे. बापाला राग आला. गळ्यामध्ये विनाय, हातामध्ये चिपळ्या आहेत, पायामध्ये पैंजण बांधलेत आणि गल्लू गल्ली गावागावामध्ये भजन करू लागली. बापानं विष पाजलं. रानाने विष दिया मानो अमृत पिया. मीरा सागर में सरिता नहाने लगी. वो तो गली 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 हरि गुण गाने लगे. ऐसी मला सांगायचं काय, बापानं विष पाजलं तरी माझ्या भगवान परमात्म्यानं तारलं. ही ताकद जर कोणाची असेल तर मायबाप देवावर जो विश्वास ठेवला ना त्या विश्वासाची आहे. विठाला विठाला विश्वास देवांचा संतांवरती आहे. मी सांगेल बाबा, अरे माझ्या नाथ बाबांच्या घरी त्या माझ्या भगवान परमात्म्यानं 36 वर्ष पाणी भरावं. काय श्रद्धा असेल कुणाची.
अरे देवाची सुद्धा श्रद्धा तेवढी संतांवरती आहे, तेवढं प्रेम आहे. मी सांगेल ओ कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे, आनंद भक्ती भावे निळावंदित से पाये, आनंद भक्ती भावे निळावंदित से पाये, आनंद भक्ती भावे निळावंदित से पाये. झोपा तुम्ही सगळे, टाळ्या वाजवा की. पांढरी चार येते शंकर बाबा, आणि त्याची मला जाणीव आहे. एवढं सोपं नाहीये. माणसं खालून वर आले. काय मी बघितलं तुम्ही जागे का झोपले म्हणून. माणसं खालून खालून वर गेले. हा, खालून वर आले का? अरे वरून खाली आले. मी सांगेल अरे आम्ही खालून वर चाललोय. आणि मला असं वाटतं जी माणसं खालून वर जातात ना ती माणसं चिरकाल टिकतात. माणसानं खालून वर जावं. हा, जी माणसं वर त्या ठिकाणी वरून एकदम वर गेलेत ना, हा, ती माणसं कधी आज सुद्धा ज्यांचं आग्रहाने आणि प्रामुख्याने नाव घेतलं जातं ना त्याचं कारण लहान होऊन जगले आणि खऱ्या अर्थानं शिगाला पोचले. मला असं वाटतं माणसानं लहान होऊन जगावं आणि हळूहळू हळूहळू मोठं व्हावं. 2चा सूर होता पहिला, पांढरी 2चा, नंतर 2 वर गेला, नंतर पांढरी 3 वर गेला, आता पांढरी 4 वर आहे. आता याच्या पुढे जास्त वर जाण्यात काही मजा नाही. पांढरी 4 ला आलोय. मी सांगेल साहेब तुम्हाला, सर्व सप्ताह कमिटीला, देवावरती किती विश्वास पाहिजे मी सांगून जाईल तुम्हाला. माझ्या स्वर्णलिकेवरती बोरा एवढी गाठ आहे. डॉक्टरांनी माझं गाणं बंद केलंय ना, डॉक्टरांनी माझं बोलणं बंद केलंय लॉकडाऊनच्या काळापासून. कारण माझ्या स्वर्णलिकेवरती, घशावरती जी स्वर्णलिका असते त्या स्वर्णलिकेवरती गाठ आहे. पण सांगून जाईल, जर आपण स्वतः जर आपण तुकोबरायचे अभंग जर गात असो, देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भावो, मग नुसते अभंग आपण म्हणायचेच का? त्याच्यावरती विश्वास पण आपण ठेवला पाहिजे. त्याच दिवसापासून विश्वास ठेवला. अरे जे झालं तरी त्या ठिकाणी काही हरकत नाही, घसा फाटला तरी हरकत नाही, हा, बसला तरी हरकत नाही. जोपर्यंत चालेल ना तोपर्यंत तेवढ्याच ताकदीनं गायचं, तेवढ्याच ताकदीनं बोलायचं. आणि मी सांगेल तेवढ्याच ताकदीनं बोलतो, अजून काही त्या ठिकाणी होत नाहीये. विठाला विठाला देवाचा संतांवरती विश्वास आहे. काम केलं देवाच्या घरी. ओ दत्त चोपदारी करीतसे, देवाचा संतांवरती विश्वास आहे. चला मला अभंगाकडे यायचंय, कारण बराच वेळ झालाय. मग तुम्ही म्हणता तुम्ही अभंगाकडे नाहीत का? मी अगदी अभंगाच्या जवळच आहे. हा, अभंगाच्या जवळच आहे. पण इतक्या लवकर तुम्हाला मी अभंगात नेणार नाहीये. बरोबर अभंगाला 11ला का 10ला 5 मिनिटं कमी असताना मी तुम्हाला बरोबर अभंगात नेऊन घालणार आहे. काय 10ला 5 मिनिटं कमी असताना मी तुम्हाला अभंगात नेऊन टाकणार आहे. आणि मी मात्र वापस येणार आहे. मी वापस येणार आहे. आणि वापस आल्यानंतर मी त्याला कुलूप लावून घेणार आहे. कुलूप लावून घेतल्यानंतर ती चावी मी माझ्यासोबत जालन्याला घेऊन जाणार आहे. त्याचं कारण सांगू तुम्हाला अध्यक्ष साहेब. ज्या वेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल, हा, ज्या वेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल त्यावेळेस तुम्हाला त्या चावीची आठवण येईल ना. आणि एकदा चावीची तुम्हाला आठवण आली रे आली मी की मग तुम्हाला माझी आठवण येईल की नाही? येईल ना. आणि माझी आठवण आली रे आली की मी पुन्हा येईन. पण ऐका, गैरसमज कोणी करू नका. मी कीर्तनासाठी येईन असं म्हटलं. कीर्तनासाठी येईल. विठाला विठाला बघा,
कोणावरही विश्वास ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही मायबा. आपलं जीवन जर चांगलं बनवायचं असेल तर मला असं वाटतं आपल्या अवतीभोवती जी माणसं घुमतात ना, ही सुद्धा माणसं त्या विश्वासाला पात्र पाहिजेत. काय मला एक सांगा, हा ऐका आता, मला एक सांगा, आपल्या घराचं परांगण खऱ्या अर्थानं आपण बघतो, हा घराचं मैदान बघतो, आपण घर एवढं सुंदर सजवतो, त्याला अगदी निर्मळ करतो, स्वच्छ करतो. मला खरं सांगा, जेवढं आपण घर स्वच्छ करतो तेवढाच आपण आपलं अंगण सुद्धा स्वच्छ करतो का नाही? बोला, करतो ना? का अंगणामध्ये घाण असते आणि फक्त घर निर्मळ असतं? नाही ना. तसं हे अंगण जरी खऱ्या अर्थानं, हा हे घर जरी आतून आपण त्या ठिकाणी अंगण जरी निर्मळ केलं तरी मला असं वाटतं घर सुद्धा तेवढं निर्मळ पाहिजे. आणि घर जर निर्मळ असेल तर तेवढंच आपलं अंगण सुद्धा निर्मळ पाहिजे ना. मग तसेच माणसं सुद्धा आपल्या अवतीभोवती जे असतील ना, जसं आपण अंगण निर्मळ करतो ना, हा जेवढं स्वच्छ करतो ना, तेवढ्याच शुद्ध भावनेचे, तेवढ्याच शुद्ध अंतकरणाचे, तेवढे चांगली माणसं ही आपल्या अवतीभोवती असली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपलं हित ठरेल, आपलं भविष्य ठरेल. नाहीतर आपण खऱ्या अर्थानं बघत असतो आपल्या सोबतच्या माणसामुळेच आपलं जीवन बऱ्याचदा एकतर अधोगतीला आहे, एकतर व्यसनाकडे आहे, नाहीतर मग वेगवेगळ्या मार्गाकडे आहे. हे मला सांगायची गरज नाही, बरोबर ना? त्याचं कारण जशी जशी माणसं आपण जोडलेली आहेत, जशा जशांची आपण संगत केलेली आहे, तशा तशीच माणसाची बुद्धी होत असती. बैसता चोराचे संगती, होय बुद्धी. जर आपण चोराच्या संगतीला जर बसलो, अहो नुसतं संगतीला नाही, चोराच्या घरचं अन्न जरी खाल्लं ना तरी सुद्धा चोरी करण्याची मनातून त्या ठिकाणी इच्छा तयार होते. एवढी ताकद फक्त त्याच्या संगतीची आहे. आणि म्हणून साधू संत वेळोवेळी म्हणतात, कुणाच्याही सोबत राहण्यापेक्षा सत्याच्या सोबत राहा, संतांच्या सोबत राहा, देवाच्या सोबत राहा. जो तुमचं ही जोपासतो ना, तुम्ही आशांच्या सोबत राहा, आशांची संगती करा. ओ संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु कर ले, जन्म का सार्थक कछु कर ले, संगत संतन की करले, संतन की करले, संतन की करले. का? त्याचं कारण सांगू. संत हे तुमचं हित जोपासणारे आहेत. तुम्हाला ते कुणी, मला एक सांगा, आतापर्यंत अनेक कीर्तनकार आपल्या गावामध्ये येऊन गेले, इथून पुढेही येतील. महाराष्ट्रामध्ये शेकडो हजार कीर्तनकार आहेत, कोणी नवीन असतील, कोणी जुने असतील. पण मला खरं सांगा, एका तरी कीर्तनकाराने तुम्हाला व्यसनी बना असं सांगितलंय का? सांगा, सांगितलंय का? नाही ना. व्यसनापासून दूर व्हा हे सांगतायत ना. कोणी विनोदाने सांगेल, हा कोणी गाऊन सांगेल, कोणी विरह प्रसंगात सांगेल, कोणी ज्ञानाने सांगेल, कोणी ब्रह्मरसाने सांगेल. पण मी सांगेल, प्रत्येक जण फक्त हे सांगतो की माणसाचं जीवन बदला, व्यसनी बनू नका. मग मला खरं सांगा, जी माणसं तुम्हाला व्यसनाकडे घेऊन जातील अशा माणसांवरती आपण विश्वास ठेवावा, की जी माणसं तुम्हाला मंदिरात घेऊन येतील अशा माणसावरती तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. बोला बोला, कुणावरती? तुम्ही जरा बोर झाले का हो? नाही ना. का चहा सांगू तुम्हाला एकदा? नाही ना. ऐका, मला खरं सांगा, 4 मित्र एकत्र आहे शास्त्रीजी. बाबा 4 मित्र एकत्र आहे आणि त्यातला एक मित्र कलेक्टर झाला
आता तो एक मित्र कलेक्टर झाल्यामुळे राहिलेल्या 3 मित्राला आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? आनंद व्हायला पाहिजे ना. आणि जर आनंद होत असेल तर मला असं वाटतं अशाच मित्राची संगती करा. पण जर राहिलेल्या 3 लोकांना जर तुम्ही कलेक्टर झाल्यामुळे जर त्यांना जर दुःख होत असेल तर क्षणात त्याची संगती सोडा. एक दिवस तुमचा घात होणार आहे. 3 जण राहिलेत आणि 3पैकी जर एक जण कीर्तनकार झाला, अरे नवीन कीर्तनकार आहे, चांगला कीर्तनकार आहे, चांगला बोलायला लागला, महाराष्ट्रामध्ये नाव व्हायला लागलं, आणि आपल्या मित्राचं जर खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्रात नाव होत असेल, हे पाहून जर राहिलेल्या मित्राला जर आनंद वाटत असेल तर मला असं वाटतं ही मित्र आपण त्या ठिकाणी पावला पावला जोपासली पाहिजे. पण ज्या मित्रांना आमचं चांगलं पाहून जर दुःख होत असेल तर यांचा संग माणसाने टाळावा. अरे आज आम्ही भाग्यशाली माणसं आहोत की ही मित्र मंडळी. अरे वर्ष फोन होत नाही मायबाप, पण तरी सुद्धा काही जरी असलं ना तरी सुद्धा आमच्या दिगंबर महाराजचा फोन येणार. महाराज कुठे आहेत? त्यांनी मला फार त्यांच्या गावात पण नेलेलं आहे. भजनाच्या माध्यमातून नेलंय, आता कीर्तनाच्या माध्यमातून बघा मी सांगेल ही मित्र आपण जोपासली पाहिजे. अशांचा आपण संग केला पाहिजे. अरे जर तुमच्यावरती संकट आलं तर तुमच्या पश्चात ते संकट आपल्या छातीवरती जो मित्र जर झेलत असेल ना, मला असं वाटतं अशांची आपण संगती केली पाहिजे. अशांवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. तुमचा जो ग्रुप बघितला ना मी सगळा, हा भजनी मंडळाचा, या मंडळाचा आनंद वाटला मायबाप. हा ग्रुप मी माझ्या ज्ञानोबरीला प्रार्थना करेल की उभं आयुष्य जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत या आमच्या हनुमान प्रसादिक जे मित्र मंडळ आहे ना, हे मंडळ चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे एकत्रच राहू दे. यांच्यामध्ये कधीच मतभेद तयार होऊ देऊ नको. आणि एवढाच सोहळा, याच्यापेक्षाही मोठा सोहळा यांच्याकडनं घडो ही प्रार्थना करेल. असे मित्र जोपासले पाहिजे. अरे या 4-5, 10-5 लोक एकत्र येऊन खऱ्या अर्थानं इतक्या लोकांना आनंद देत आहे ना. कुठेतरी काहीतरी वेगळा कार्यक्रम करण्यापेक्षा परमार्थी कार्यक्रम करतायत. आज भजन कानावरती पडतंय, ज्ञानोबरांचं नाव कानावरती पडतंय. अरे कुठल्याही का माध्यमातून होईना, पण देवाचं नाव जर कानावरती पडत असेल ना तर मायबाप याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाहीये. आणि म्हणून अशांची संगती करा. कशांची? वाट चुकणार नाही. काय वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू, मला ही कविता फार आवडते म्हणून गातो बरं. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. बघा जसं आपल्या दाराला उमरा असतो ना, कशासाठी आहे तो? बाहेरचं दुःख आतमध्ये आलं नाही पाहिजे. तसं दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. मला असं वाटतं असा जर मित्र असेल तर आशांची संगती करा आणि आशावरच विश्वास ठेवा. विठाला विठाला विठाला. बघा विश्वास या शब्दावरती बोलतोय आपण. जगामध्ये 4 प्रकारची लोक आहेत. पहिला वर्ग असा आहे अण्णा, पहिला वर्ग आहे तो म्हणजे अनेक जण माणसं आहेत. प्रत्येक जण तुम्हाला इथं जगत असताना कोण ना कोणतरी तुम्हाला उपदेश करणारा मिळेल. एवढी माणसं हुशार आहेत. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, पण तरी सुद्धा उपदेश करतात. मी सांगून जाईल अनेक प्रकारचे उपदेशी या जगामध्ये आहेत. पैकी 3 प्रकारचे उपदेशी सांगतो. हे 3 प्रकारचे उपदेशी आपल्या काहीच कामाचे नाहीत.
चौथा एक उपदेशी आहे, तो मात्र फार कामाचा आहे. म्हणून 4 प्रकारचे वर्ग आहेत. पैकी पहिला प्रकार आहे तो म्हणजे पहिला प्रकार म्हणजे भ्रांत उपदेशी आहे. एक भ्रांत उपदेशी आहे, एक अज्ञानी उपदेशी आहे, एक विप्रलंबक उपदेशी आहे आणि एक म्हणजे आप्त उपदेशी आहे. बघा थोडंसं चिंतन आपण बारकाव्याने ऐकूया. वेळ माझी संपत चालली आहे. फक्त माझ्याकडे 15 ते 20 मिनिटं बाकी आहे. बघा हा पहिला त्या ठिकाणी वर्ग आहे तो म्हणजे भ्रांत उपदेशी आहे. दुसरा वर्ग आहे तो अज्ञानी उपदेशी आहे. तिसरा वर्ग आहे तो म्हणजे विप्रलंबक उपदेशी आहे आणि चौथा उपदेशी आहे तो म्हणजे आप्त उपदेशी आहे. आता पहिला जो भ्रांत उपदेशी आहे याचं थोडं जरा चिंतन करूया आपण. बघा 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 मी 450 ते 500 किलोमीटरवरनं आलोय, तुम्ही माझ्याकडे बघतच नाही यार. ही सर्व माणसं रोजची आहे, तुम्ही माझ्याकडे बघा ना. बघा बघा काय चाललं होतं आपलं, गेलं का? हा हा 4 धाम चालले होते आपले, बरोबर आहे. ऐका पहिला वर्ग आहे तो म्हणजे भ्रांत उपदेशी आहे. आता हा भ्रांत उपदेशी म्हणजे कोण आपण बघूया. भ्रांत उपदेशी म्हणजे स्वतःच भ्रमामध्ये, स्वतःच भ्रमित आहे, त्याबद्दलचं ज्ञान अजिबात नाहीये पण लोकाला ज्ञान सांगतो. बघा पंचदशी मध्ये एक उदाहरण आहे, सुंदर दृष्टांत आहे. कुठे बाबा, एक आंधळा माणूस आहे, एक पांगळा माणूस आहे. एक आंधळा एक पांगळा आहे, दोघही नदीच्या काठावरती उभा आहे. हा दोघही नदीच्या काठावरती उभा आहे. तिसरा ग्रस्त आला आणि पांगळ्याला विचारलं, अरे दादा मला या नदीच्या पलीकडे जायचंय, या पाण्याचा जरा खोली, या पाण्याचा अंदाज मला सांगशील का? त्यावेळेस तो पांगळा म्हणतो काही हरकत नाही, थोडंसं माझ्या डाव्या साईडला या, डाव्या साईडला या, मी तुम्हाला सांगतो. तेवढ्यात आंधळा बोलला, ऐका 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 ऐका, अरे दादा त्याचं काही ऐकू नका. तो म्हटला का? तो पांगळा आहे म्हणे. कोण म्हणतं हे? त्याचं काही ऐकू नका, तो पांगळा आहे, मी सांगतो त्या रस्त्याने जा, तुम्ही निश्चित खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. बघा 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 आंधळा सांगतोय मी सांगतो त्या रस्त्याने जा, तेवढ्यात पांगळा म्हणतो अहो त्याचं काही ऐकू नका, तो आंधळा आहे. दोघही भ्रमित आहे. पांगळा म्हणतो माझा ऐका, थोडंसं डाव्या साईडला या आणि सरळ 15 ते 20 हात चालत जा आणि एक हात उजव्या साईडला आलात की सरळ जर गेलात तुम्ही ना की निश्चित तुम्ही नदीच्या पलीकडे जाल. तेवढ्यात आंधळा म्हणतो त्याचं काही ऐकू नका, थोडंसं उजव्या हाताला या, 10 हात पुढे चला, थोडंसं 4 हात डाव्या साईडला चला आणि अगदी सरळ जा, तुम्ही नदीच्या पलीकडे जाल. मला खरं सांगा, या दोघांनीही उपदेश केलाय, या दोघांच्याही मार्गाने आपण जर गेलो तर आपण नदीच्या पलीकडे जाऊ का नदीमध्ये जाऊ? आपण निश्चित नदीमध्ये जाऊ. पण बघा इथं एक होऊ शकतं, जर आंधळ्याच्या पाठीवरती, आंधळ्याच्या खांद्यावरती जर पांगळा बसला तर मला असं वाटतं आंधळ्याच्या पायाच्या साह्यानं नदीच्या पलीकडे खऱ्या अर्थाने माणूस जाऊ शकतो. पण बघा आंधळा आणि हा पांगळा असेच माणसं जगात भरपूर आहे. हा अजिबात कुणाचं काही ऐकणार नाही. तो आंधळा पांगळ्याचं ऐकत नाहीये आणि पांगळा हा आंधळ्याचं ऐकत नाही, पण तिसऱ्या माणसाला मात्र दोघंही उपदेश करतात. हा पण बघा हे दोघं जर तिघही जर एकमेकाचं ऐकू लागले तर मला असं वाटतं हे तिघही खड्ड्यातच जाणार आहे. हा हे भ्रांत उपदेशी आहे, यांना याच्याबद्दलचं ज्ञान नाहीये. मला असं वाटतं अशा माणसापासून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. या लोकांपासून आपण सावध राहा ज्यांना ज्ञान नाहीये पण ज्ञान पाचतायत ना, अशा लोकांपासून सावध राहा. एक ज्ञान बघा जीवनामध्ये बाळगा, भक्ती प्रेमाचं ज्ञान जीवनामध्ये बाळगा. अरे फक्त भजन करा, भजन करा, कारण भजनात एवढी ताकद आहे ना, या जगाच्या पाठीवरती कशातच एवढी ताकद नाहीये. हा साधना केली पाहिजे, भजन केलं पाहिजे. अरे सगळ्यांनी भजनच जर केलं असेल, हा बाकीचेही मार्ग आहेत, नाही असं नाहीये, पण भक्ती मार्ग फार सोपा आहे, भजन फार सोपं आहे, कुणीही घेऊ शकतं, कसंही गाऊ शकतो. ज्याला गाता येत नाही ना त्यानेही गायलं पाहिजे. ओ गाता येईल तेने गावे, ज्याला गाता येतं त्यानं गावं आणि ज्याला गाता येत नसेल त्यानं काय करावं? ओ हरी हरी म्हणावे, हरी हरी म्हणलं पाहिजे. मी
सांगून जाईल बघा. हे भ्रांत उपदेशी आहे. तिसरा उपदेशी आहे, दुसरा उपदेशी तो म्हणजे अज्ञानी उपदेशी. बघा आता हा भ्रांत उपदेशी आणि अज्ञानी उपदेशी हे दोघंही सारखेच आहेत मायबा. हा हे दोघंही अज्ञानीच आहेत. जसं आता मगाशी आम्ही एका माणसाला एका रिक्षा चालकाला आमच्या अनिल भाऊनी प्रश्न केला की बाबा आम्हाला या घाटकोपरच ना इकडे यायचं म्हटल्यानंतर आपण नाही हे मार्ग बरोबर आम्ही त्यांना घाटकोपर विचारलं तर त्याला आम्ही मार्ग विचारला घाटकोपरला यायचंय. तो म्हटला सरळ पुढे जा आणि पुढे गेल्यानंतर मग राईटला वळा. सरळ पुढे गेलो तर मॅप सांगितलं की तुम्ही परत 10 किलोमीटर पाठीमागे जा. हा परत एक जणाला विचारलं. तो म्हटला महाराज तुमचा मार्ग चुकलाय तुम्ही वापस जा. मला हे सांगायचंय जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे. हा उगाच तुम्ही का बरं लोकांना बेजार करता है की नाही. आणि म्हणून बघा हे अज्ञानी उपदेशी आहे. मला जायचंय जालन्याला आणि मार्ग विचारला बाबा तुम्हाला मी आणि यांनी सांगितलं तुम्ही एक काम करा महाराज तुम्हाला जालन्याला जायचंय ना इथून सरळ तुम्ही आता एक काम करा इथून सरळ तुम्ही इथून सरळ पुण्याला जा. काय पुण्यावरनं तुळजापूरला जा. तुळजापूर सोलापूर मार्गे तुम्ही बीड मार्गे घुसा आणि बीड मार्गाने तुम्ही जालन्याला जा. अरे बाबा सरळ सांग इथून त्या घोटीला जा. हा इथून काय घोटीच ना इगतपुरीला जा आणि तिथून समृद्धी हायवे आहे त्या समृद्धीवरती चढला रे बाबा तू की अगदी सरळ तू जालन्याला पोहोचशील. मला सांगायचं का राजा वायका. अरे हे अज्ञानी उपदेशी आहे. असेच लोक समाजामध्ये माहित तर काहीच नाही पण पुढं मी आमच्यावरती घेतलं कारण तुम्हाला लागू नये म्हणून. नाही तर तुम्ही आम्ही सगळे सारखेच आहेत मायबा. विठाला विठाला हा झाला अज्ञानी उपदेशी. आता तिसरा उपदेशी आहे तो म्हणजे विप्रलंबक उपदेशी. आता हा विप्रलंबक उपदेशी म्हणजे कोण तर जो स्वतःचा स्वार्थ ठेवतो आणि स्वार्थ ठेवून जो उपदेश करतो ना तो आहे विप्रलंबक उपदेशी. आता स्वार्थ ठेवून उपदेश करणारे या जगामध्ये भरपूर आहेत. जर तुम्ही इकडे बघितलं माझ्याकडे बघताय का माझ्याकडे बघू नका. आम्ही संतांनी जो पत्र आमच्याकडे दिले ना ते पत्र तुमच्या पुढे मांडतोय. हा पण स्वार्थ ठेवून जे उपदेश करतात ना खऱ्या अर्थाने याला विप्रलंबक उपदेशी म्हणावं. तुकोबरायांनी सुद्धा फार सुंदर प्रमाण दिलं याला. एका वाघाचा आणि कोल्याचा त्या ठिकाणी दृष्टांत दिला बघा. विप्रलंबक उपदेशी आहे. स्वार्थ पाठीमाग आहे. आपल्या गोरेगावच्या बस स्टँडवरती सरळ तिकडनं एक वाघदादा आला. वाघोबा माहितीये ना वाघ आला आणि येवले चहा तिथे होता. इकडे आहे की नाही मला माहित नाही. तो वाघ तिथं चहा घ्यायला उभा राहिला. चहा घेता घेता समोरून कोल्हा आला. दोघांची भेट झाली आणि वाघ म्हणला अरे कोल्हे दादा सुंदर चहा आहे तू पण चहा घे. ज्या अर्थी वाघ चहा पाजायला लागला त्या अर्थी कोल्ह्याला वाटलं काहीतरी पोटामध्ये काळ आहे. असं समजून घ्यायचं आपण सुद्धा. ज्या अर्थी एवढ्या मोकळ्या मनानं एवढ्या दिवसानंतर चहा पाजतोय त्या अर्थी काहीतरी मागं आहे असं समजून घ्यायच्या काही काही गोष्टी आपण. तसे तुम्ही फार हुशार माणसं आहात. बघा वाघ म्हणतोय कोल्या अरे चहा पितो का. बघा दोघंही चहा प्यायला लागले आणि तेवढ्यात वाघ म्हणला अरे कोल्या एक सांगू का तुला गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने दुसऱ्या अध्यायामध्ये हो हे विप्रलंबक उपदेशीच असे पण बघा गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की हे शरीर नाश पावणार आहे. हे शरीर जाणार आहे. याची माती होणार आहे. हे फलकट आहे. हे क्षणभंगूर आहे. ओ शरीराची होय माती शरीराची होय माती कोणी न येती सांगाती. मला खरं सांगा याच्यामधला कोण व्यक्ती असा आहे की तो हे शरीर घेऊन चिरकाळ टिकणार आहे. माझ्या सगट अरे देवाला सुद्धा जावं लागलं सांगू तुम्हाला याची माती होणार आहे. आणि म्हणून माझे तुकोबरे म्हणतात या शरीराची माती होणार आहे. शरीराची होय माती शरीराची होय
तो वाघ म्हणतोय कोल्याला, शरीराची होय माती. अरे जाणारे कोल्या हे सगळं शरीर, क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध थोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार होर आहे ओळ सागा. राम राम स्मरा आधी हरे हरी. अरे हे जाणार आहे, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. शरीर जाणार आहे माय बाप, हे नाश पावणार आहे. सतन धन की कोण बढाय, सतन धन की कोण बढाय. धन की कोण बढाय, सतन धन की कोण बढाय. सतन धन की कोण बढाई, सतन धन की कोण बढाई. एकदा जोरात टाळ्या वाजव ना. किती सुंदर आहे हो, काय आनंद आहे, काय ब्रह्मरस आहे ना. ओ देखत नैनों में मिट्टी मिलाई, इस तन धन की कौन बनाय. हे सगळं हे जाणार आहे. ओ दिन चार, आपण रसिक माणसं म्हणून गातो बरं का. ओ दिन चार घड़ी का जीना, दुनिया है मुसाफिर खाना. दुनिया है मुसाफिर खाना, दुनिया है मुसाफिर खाना, दुनिया है मुसाफिर खाना, दुनिया राजा आए महाराजा आए, यहाँ कोई रह नहीं पाए. अरे या जगात जो जन्माला बाबा येथे नाही उरो आले अवतार. एरते पामर जीव किती, प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगातून जायचं. मला जीवन बदलून घ्या. अर्ध आयुष्य गेलं आपलं, शतगणिले ते अर्ध रात्र खाई. अर्ध आयुष्य गेलं. अरे सावध व्हा, भजनाला लागा, त्या देवाचं भजन करा, त्या देवाचं चिंतन करा, त्याच्यावरती विश्वास ठेवा. ओ राजा आए महाराजा आए, राजा कोई रहना नहीं पाए. यही चला है गाना, बस यही चला है गाना. दुनिया है मुसाफिर खाना, दुनिया है मुसाफिर खाना, दुनिया है मुसाफिर खाना. ऐका, वाह वाह बघा, तो वाघ म्हणला कोल्या
मला खूप भूक लागली गड्या. एक काम कर ना, हे शरीर जाणार आहे तर तुला मला खाऊ दे ना. हा, माझं पोट भरेल आणि तुला सुद्धा पुण्य लागेल. बघा बघा, उपदेश केलाय पण स्वार्थ ठेवून. तो कोला म्हटला, हा गीतेचा दुसरा अध्याय फक्त माझ्यासाठीच आहे का? तुझ्यासाठी नाही का? हा, मला एक काम कर ना, मी तुला खातो. माझे तुकोबऱ्या म्हणतात, हो वाघे कोला उपदेशिला चुके खाऊ चुके खाऊ सुखे खाऊ द्यावे मला. बघा, उपदेश केलाय पण हा उपदेश स्वार्थ ठेवून येत. असे जगात अनेक माणसं आहेत जे स्वार्थ ठेवून तुम्हा आम्हाला उपदेश करतात ना. हा, सगळे मान हलवतात. याचा अर्थ सगळ्यांना अनुभव आहे. मला असं वाटतं अशा लोकांची संगती आपण केली नाही पाहिजे. अशांवरती विश्वास आपण ठेवला नाही पाहिजे. 3 उपदेशी मी तुम्हाला सांगितले. आता 4था उपदेशी आहे, तो म्हणजे आप्त उपदेशी आहे. आता व्यवहारामध्ये आपण आप्त कोणाला म्हणतो सांगा? आप्त कोणाला म्हणतो? बोला बोला. आप्त म्हणजे जी माणसं आपली आहेत त्याला आपण आप्त म्हणतो. हा, जी माणसं जवळची आहेत त्याला आपण आप्त म्हणतो. आता खऱ्या अर्थानं जी माणसं जवळ राहतात तीच कधी कधी घात करतात, तो भाग वेगळा आहे. बरोबर ना? पण मी सांगेल आप्त कुणाला म्हणावं? जी रोज एका ताटात जेवतात, हा, जी रोज सोबत राहतात. आणि जर आपला खड्डा ती खात असतील तर मला असं वाटतं ती माणसं आप्त कधीच नाहीये. हा, माणसं नातेवाईक आहेत, माणसं सोयरे आहेत, माणसं धायरे आहेत, माणसं भावकीतले आहेत, हे आप्त आहेत, हे सगळे आहेत. पण हे जर आपला घात करणारे असतील तर या जगात ही माणसं आपले कधीच नाहीत. ही माणसं आप्त नाहीत. मग आप्त या जगात कोण आहे? मला असं वाटतं बाबा, या जगात आप्त केवळ आणि केवळ संत आहेत. संत आप्त आहेत. कारण हे संत या जगामध्ये ओ बुडता है जान न देखवे डोळा, ए तो कळवळा म्हणूनिया, ए तो कळवळा म्हणूनिया. या जगाच्या पाठीवरती संत हे आपले आप्त आहेत. त्याचं कारण शोधोनी आले संत, शोधोनी आले संत, संत, शोधोनी आले संत, शोधोनी आले संत, शोधोनी आले संत, शोधनी आले संत, हिताही जगाचे, हिताही आले संत, शोधनी आले संत, आता वाजवा टाळी. ओ शोधोनी आले संत, हिताहित जगाते बुडत हे जन न देखवे डोळा, ए तो कळवळा म्हणूनिया. बघा,
या जगाच्या पाठीवरती तुमचं ही जोपासणारे संत आहेत मायबाप. हा, आणि म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवा. त्यांच्यावरती का विश्वास ठेवायचा आहे? त्याचं कारण या जगाच्या पाठीवरती ते संत तुमचं ही जोपासणारे आहेत. हात वरती करा. बरोबर 10 मिनिटं कमी असताना मी अभंगात प्रवेश केलाय. माझ्या वचनाचा मी फार पक्का माणूस आहे. आता इथून पुढे किती वेळ घ्यायचा आहे हे माझ्या हातामध्ये. हा जास्त वेळ घेणार नाही तुमचा. बघा
त्या संतांवरती विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही भजन केलं गड्या हो, पण मनासारखं भजन नाही केलं. एकदा सगळ्यांनी भजन कराल का? कराल? महिला मंडळ, पुरुष मंडळ करा एकदा वरती हात. ओ श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला पाहिजे. त्याचं कारण या जगाच्या पाठीवरती तेच तुमचं आमचं ही जोपासणार आहे. मी सांगेल मायबाप, झाली आपली वेळ. एकतर गुरुवरती विश्वास ठेवा, एकतर संतांवरती विश्वास ठेवा, एक आपल्या माय बापावरती विश्वास ठेवा, आणि एक म्हणजे देवावरती विश्वास ठेवा. त्याच्यावरती भार घालून बघा, कारण त्याला सुद्धा भार घालणारच कोणतरी पाहिजे. हा, पण त्याच्याकडनं जर काम करून घ्यायचं असेल तर तुम्हाला तेवढ्याच शुद्ध भावनेने, तेवढ्याच प्रेमळ अंतकरणाने त्याला हाक मारावी लागेल, कारण त्याला सुद्धा फक्त प्रेम पाहिजे. ओ काही न लगे भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. तो फक्त प्रेमाने आकळला जातो ना, म्हणून भाव बळे आकळे एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. त्याला प्रेम पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावरती प्रेम करा. बघा, देवासाठी माणसानं वेडं झालं पाहिजे. माझे बापूजी म्हणतात, गोपिका देवासाठी वेड्या झाल्या, मीराबाई देवासाठी वेडी झाली, जनाबाई देवासाठी वेडी झाली. अरे शिव्या दिल्या जनाबाईनं, पण तरी सुद्धा माझा भगवान परमात्मा म्हणायचा, अगं जने अजून दे ना ग. हा, एकीकडे शिशुपाल, खऱ्या अर्थानं शिशुपाल देवाचा मेवणा आहे, पण एक गुन्हा शिल्लक झाला देवाला सहन झाला नाही. देवाने त्याचा काटा काढला ना. एक गुन्हा ज्याला सहन झाला नाही, तोच माझा भगवान परमात्मा जनाबाईच्या शिव्या खातो. काय कारण असेल? अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या.
माझी जनाबाई म्हणते देवाला, पण बघा माझा भगवान परमात्मा म्हणतो अगं जने अजून दे ना ग, अजून जर काही शब्दकोशामध्ये शिव्या असतील तर अजून देते का? ही कशाची ताकद असेल? ही देवाबद्दलच्या विश्वासाची ताकद आहे, ही देवाबद्दलच्या प्रेमाची ताकद आहे. हा, त्याच्यावरती प्रेम करा, तो तुमचं सगळं काही करू शकतो. हा, मी मगाशी बोललो ना, मागे पुढे उभा राहे संभाळी, प्रत्येक आघात पद्धतीने सहन करू शकतो. मोरारी बापू प्रत्येक कथेमध्ये आमचे बापू देवाच्या प्रेमात वेड झाल्यानंतर त्या गोपिकाचा भाव एका गीतामध्ये प्रकट करतात. विसरल्या काम धंदा, वा वा वा, सासऱ्याची नाही विसरल्या काम धंदा, सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा कोण ज्ञानानंदा, अनेक मान्यवर इथं आले. मी खरं सांगू, देवावरती विश्वास ठेवून त्याच्यावरती भार घालून काम करा. जे तुमच्या अंतकरणात इच्छा आहे ना, जर नाही पूर्ण झाली मायबाप, तर कीर्तन करायचं बंद करून टाकू. फक्त भार घातला पाहिजे आणि तेवढ्या प्रेमळ अंतकरणाने. भाव शुद्ध पाहिजे. भावत नसेल मनी नाही भाव, मनी देवा मला भाव. अरे आमचे तुकडोजी महाराज म्हणतात, देव बाजारचा भाजीपाला नाही. ते का बाजारचा भाजीपाला आहे का? त्याला प्रेम पाहिजे. म्हणून बापूच्या मुखातलं फार सुंदर वाक्य बघा, देवासाठी वेळ झालं पाहिजे. अरे प्रेम रोग लागावा, पण तो प्रेम रोग हा देवासाठी लागला पाहिजे. म्हणून ओ क्या रोग लगा बैठा. आपण शहरातली माणसं आहे म्हणून गातो, हम दिल को भुला बैठे, हम दिल को भुला बैठे, और दिल हमको भुला बैठा है, क्या रोग लगा बैठा है. असा रोग लागला पाहिजे, देहाचा विसर पडला पाहिजे, असा रोग लागला पाहिजे. आणि मला असं वाटतं देहाचा विसर त्याच्या भजनाने लागतो, त्याच्या छंदाने लागतो, त्याच्यावरती प्रेम करायला लागतो. म्हणून बघा, ओ सावरे को दिल में झाली सेवा. अजून माणसं किती प्रसन्न आहेत बघा. जस काय माझ्याकडे असं बघताय टका 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 टका. त्याचं कारण, अरे कीर्तन असं असावं. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. अरे एवढा वेळ निघून गेलाय, पण अजून कुणाच्या चेहऱ्यावरती पडका भाव दिसत नाही. याचं कारण असं आहे, अरे वेळ निघून जावा आणि माणसाला कळू नये. खऱ्या अर्थानं ही परमार्थाची साधना आहे, ही भजनाची साधना आहे. मी सांगून जाईल, आयुष्य सुद्धा असं जगा की जगता जगता आपलं आयुष्य कधी निघून जाईल असं कळलं सुद्धा नाही पाहिजे. याला खऱ्या अर्थानं जीवन जगणं म्हणतात माहिती. आणि हे जीवन जगणं फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. आयुष्य कसं कसं निघून चाललंय कळत सुद्धा नाही. हे फक्त भजनात होऊ शकतं. आणि म्हणून सांगेल, ओ सावरे को दिल में बिठा कर देखो. कधीतरी त्या देवाला आपल्या अंतकरणामध्ये साठवून बघा. ओ सावरे को दिल में बिठा करके देखो, इस जमाने को दिल से हटा करके देखो. कारण हे बेईमान आहे. इस जमाने को दिल से हटा करके देखो, बड़ा ही दयालु है वो बाबा के बिहारी, बड़ा ही दयालु है वो पंढरी निवासी. एक
बार पंढरपुर को करके देखो, एक बार वृंदावन में जा करके देखो। ही प्रेमाची हाक आहे मायबाप, देवावरती प्रेम करा, झाली मायबाप सेवा। एका वारकऱ्यानं ज्ञानोबरावरती किती प्रेम केलं, किती ज्ञानोबरावरती विश्वास असेल बघा, किती विश्वास आहे ज्ञानोबरावरती। कोरोनाचा काळ झाला, पाठीमागे झाली वेळ आपली, कोरोनाचा काळ झाला आणि एका वारकऱ्याला आळंदीला जाता नाही आलं। अरे देह खऱ्या अर्थानं धरणीशी पडलाय। अरे एका भजनाने आमच्यावरती एवढी कृपा केली मायबाप, का तुमच्यावरती कृपा करू शकत नाही माझा देव? हा, एका भजनाने, एका ज्ञानोबरायच्या गीताने आज संबंध महाराष्ट्रात आम्ही ढवळून काढू शकतो। तर मायबाप माझ्या ज्ञानोबरायची तुमच्यावर कृपा झाल्यानंतर काय होऊ शकत नाही? हा, काहीही होऊ शकतं मायबाप। आणि म्हणून बघा, एका वारकऱ्याचा भाव आम्ही त्या माध्यमातून मांडला। हे सगळ्या लोकांच्या मोबाईल मध्ये ते भजन आहे। प्रत्येक जण वारीच्या प्रेड मध्ये अण्णा स्टेटस लावून होते, माणसं होते, जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा। तो वारकरी धरणीवरती पडलाय, आता हात चालत नाहीयेत, आता पाय चालत नाहीयेत, शरीर मात्र आता जीर्ण झालंय आणि तो वारकरी आपल्या मित्रांसोबत निरोप पाठवतोय। त्या वारकऱ्याचा भाव बघा खऱ्या अर्थानं। हा डचकले का तुम्ही? काही बघा बघा, भाव अंतःकरणातला आहे, तेवढ्याच ताकदीनं तो भाव सुद्धा खऱ्या अर्थानं आपण प्रकट केला पाहिजे। आणि म्हणून त्या वारकऱ्याचा भाव आहे, हा भाव मनातला माऊली माझ्या घेऊन जा, जरी आळंदीला निरोप माझा, निरोप माझा घेऊन जा। माऊली माझा आता आळंदीला येणं होत नाही, मला समजून घ्या बरं। मी आळंदीला, तुम्ही मला समजून घ्या। हा देह पडला धरणीवरी, हा देह पडला धरणीवरी, तरी हातात माझ्या, हातात माझ्या ज्ञानेश्वरी, हा भाव माझ्या अंतरीचा, माऊलीस माझ्या घेऊन जा। मायबाप माझ्या ज्ञानोबरायला हयात असताना लोकांना किती त्रास दिला, झोळीमध्ये माती टाकली माझ्या ज्ञानोबरायांच्या। आज आम्ही एवढा आनंद लुटतोय, काय काय हाल त्याने सहन केले असतील। गीत गायलं मायबाप, माझ्या ज्ञानोबरायांची कृपा झाली अण्णा। रोजचे 2 कीर्तन करतोय ना, ही माझ्या ज्ञानोबरायांची कृपा आहे, ही माझ्या तुकोबरायांची कृपा आहे। म्हणून सांगेल मायबाप, रोज माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचा। जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल हा तर तुकोबरायचा गाथा आहे, गीता आहे, माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आहे, वाचली पाहिजे। हा, जो वाचेल तो वाचेल ना,
म्हणून एका वारकऱ्याचा भाव तुमच्या पुढे प्रगट केला. विश्वास ठेवा, संतांवरती विश्वास ठेवा. विश्वास या शब्दावरती बोललो मायबाप. 2 तास आपले कंप्लीट झाले. हा, आपण सगळ्यांनी मला प्राचारण केलं, त्याकरता मी सगळ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. या सर्व मंदिर सप्ताह कमिटी, सर्व सेक्रेटरी मंडळी, अध्यक्ष मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी, सगळे भजनी मंडळी, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या सर्व थोर लोकांचं दर्शन या माध्यमातून मला झालं. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि म्हणून या सगळ्या नियोजनाच्या माध्यमातून आमचे भीमराव महाराज आहेत, अतिशय गोड गळ्याचे माणसं आहेत. ही जी चिमुकले लेकरं जे निर्माण केलेत ना, हे खऱ्या अर्थानं यांच्या सान्निध्यातून तयार झाले. बरोबर ना? अरे आज शहरीकरण आहे खूप. मुंबई सारखं ठिकाण म्हणजे सोपं नाहीये, पण या शहरामध्ये सुद्धा जर एवढे चिमुकले बाल गोपाल जर भजन गातायत, रोज हरिपाठ करतायत ना, तर याला सुद्धा बुद्धी देण्यासाठी माझ्या ज्ञानोबराची कृपा लागते. आणि ती कृपा तुमच्यावरती आहे राजा. आणि म्हणून इथं येण्याचा योग आला. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. एकदा सगळ्यांनी माझ्या पाठीमागं अभंग गा. आपण त्या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊया. हा, सगळेजण म्हणणार हा, संताची पायी हा माझा विश्वास. वाह, व्हेरी गुड. सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये. त्यांची येणी जोडे सर्व सुख, तेची माझी हित करी सकळ. वाह, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन मोडी बोलिले ते. वा वा वा, ओ तेची माझी हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी. माझे तुकोबराय म्हणतात, म्हणून आम्ही त्या संतांच्या पायावरती विश्वास ठेवला. आपण सुद्धा संतांचे पाय सोडू नका. बस एवढंच या कीर्तनातून घेऊन जा, एवढंच कीर्तनातून घेऊन जा. आणि म्हणून करविली तैसी केली कटकट, वाकडे कानीट देव जाणे. बोलण्याच्या ओघामध्ये बोलता बोलता जर माझ्या मुखातनं जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील, तर हा सगळा तुमच्या संगतीचा परिणाम आहे. असं काही नाहीये. हा माझ्या वाणीचा दोष समजा. पण वाणीचा दोष म्हणण्यापेक्षा मी होईल तोपर्यंत माझ्या वाणीतनं बोलताना चुकीचे शब्द बाहेर पडून देतच नाही. का गेले काही शब्द चुकीचे नसेल ना, तर तरी सुद्धा जर गेले असतील तर ती माझी मला परत करा. या धोत्राच्या झोळीमध्ये ते चुकीचे शब्द घेतो आणि जाता जाता कुठेतरी टाकून देतो. कारण सोबत नेऊन काय खार घडवू त्याचा नाही ना. आणि म्हणून आपण सगळ्यांनी फार आनंद दिला. असाच आनंद, असंच प्रेम आपलं चिरकाळ आमच्यावरती असावं एवढीच प्रार्थना करतो. जाता जाता 2 गोष्टी मात्र सांगतो. रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या हनुमंतरायाच्या मंदिरात प्रत्येकाने गेलो पाहिजे. आधी वडिलांनी जा, आधी बापानं गेलं पाहिजे, नंतर पोरं जातील. आपल्या बापच कधी मंदिरात जात नाही आजकाल. हा, येथे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. आधी बापानं गेलं पाहिजे. रोज मंदिरात जा, पोरांना घेऊन जा आणि खऱ्या अर्थानं हनुमान चालीसाचं पठण करा. रोज पठण करा. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जेवण. मी सांगेल, रोज जर तुम्ही हनुमान चालीसाचं पठण जर केलं ना, तर भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा. जपत निरंतर हनुमंत बलबीरा, संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम वचन ध्यान जुलावे. मी सांगेल, रोज हनुमान चालीसाचं पठण करा. अजून एक गोष्ट करा, रोज देवासमोर बसा आणि अंतकरणातून देवाला प्रार्थना करा. देवा, बस जीवनामध्ये एकच दे गड्या, दुर्बुद्धी ते मना कदान उपजो नारायणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
सर्वांना रामकृष्ण हरी. सर्वप्रथम मी सर्व भाविक भक्तांना मंडळाच्या